नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती। तर आजचा व्हिडिओ बनवायचा उद्दिष्ट असा की खूप साऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत न्यूज पोहोचवली जात होती की आता नवीनच नर्सिंग कॉलेजेस ॲड झालेले आहेत, बरोबर। आणि त्यामुळे काय होणार आहे तर जो कट ऑफ आहे तो कट ऑफ खूप कमी होणार आहे आणि खूप सारे नर्सिंग कॉलेजेस, गव्हर्नमेंट नर्सिंग कॉलेजेस येत आहेत, ज्याच्यामुळे कट ऑफ पूर्णपणे कमी होणार आहे अशी न्यूज विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवली जात होती, बरोबर। ती न्यूज कशाच्या आधारावर पोहोचवली जात होती तर सांगायला गेलो तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता, काय बघू शकता तर महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक, महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्स नाशिक यांचं एक सर्क्युलर आलेलं होतं। कसलं सर्क्युलर तर जे नवीन नर्सिंग कॉलेजेस आहेत लिस्टमधले, एकूण किती नर्सिंग कॉलेजेस दिलेले आहेत त्यांनी 9 नर्सिंग कॉलेजेस दिलेले आहेत। ह्या 9 नर्सिंग कॉलेजेसला महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्स कडून शैक्षणिक वर्ष 2025-26 करिता, शैक्षणिक वर्ष 2025-26 करिता अफिलिएशन म्हणजेच काय तर संलग्नता, ज्याला मराठीमध्ये म्हणतात अफिलिएशन म्हणजेच काय, संलग्नता मिळालेली आहे। विद्यार्थी मित्रांनो, अफिलिएशन मिळालेलं आहे, ऍडमिशन सुरू झालेले आहेत का, उत्तर आहे नाही। तर ह्याच सर्क्युलरच्या माध्यमावर, ह्याच सर्क्युलरच्या बेसिसवरती विद्यार्थ्यांपर्यंत बातमी पोहोचवली जात होती की महाराष्ट्रामध्ये एकूण किती 9 नर्सिंग कॉलेजेस येत आहे, ज्याच्यामुळे काय होणार आहे तर जो नर्सिंगचा कट ऑफ आहे तो कमी होणार आहे, बरोबर। या 9 नर्सिंग कॉलेजेसमध्ये 100 सीटच्या प्रत्येकी कॉलेजेस आहेत आणि जर बघायला गेलो तर हे 1 2 3 4 5 6 हे 600 सीट, 6 अधिक 100 700 अधिक 40 म्हणजे किती, एकूण 740 सीटं वाढणार आहेत। किती सीटं, 740 सीटं वाढणार आहेत अशी न्यूज विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवली जात होती ह्या सर्क्युलरच्या आधारावर। तर ह्याच सर्क्युलरशी रिलेटेड आपण आज काय करणार आहोत तर केस स्टडी करणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, काय करणार आहोत आपण आज, केस स्टडी। काय असतं केस स्टडी? केस स्टडी म्हणजे काय, एखाद्या विशिष्ट विषयाची, एखाद्या विशिष्ट टॉपिकची, मुद्द्याची किंवा मुद्द्याचं सखोल परीक्षण करणं, सखोल माहिती गोळा करणं, सखोल माहिती पुरवणं, यालाच काय म्हटलं जात असतं तर यालाच केस स्टडी असं म्हटलं जात असतं, बरोबर। काय करणार आहोत आपण आज, केस स्टडी। केस स्टडी करताना माझ्याकडे खूप सारी माहिती आहे जी मी कलेक्ट केलेली आहे, तुम्ही स्क्रीनवर बघू शकतात। याच्या व्यतिरिक्त पण अजून माहिती आहे ती मी पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। अत्यंत महत्त्वाचा आजचा हा व्हिडिओ होणार आहे, त्याच्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याने व्हिडिओ सुरुवातीच्या पहिल्या मिनिटापासून तर शेवटच्या मिनिटापर्यंत, मला माहिती नाही किती मिनिटाचा हा व्हिडिओ बनणार आहे, मे बी आपल्या यूट्यूब चॅनलला ॲडमिशनशी रिलेटेड सगळ्यात मोठा आजचा हा व्हिडिओ होणार आहे। का बरं? कारण की सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट माहिती, सगळ्यात जास्त महत्त्वाची माहिती किंवा सगळीच माहिती नवीन नर्सिंग कॉलेजेसशी रिलेटेड जेवढीही माहिती अपडेट्स आहेत ते सगळे एकत्र करून आजच्या एकाच व्हिडिओमध्ये मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे। त्याच्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांना हात जोडून विनंती आहे की हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत आवर्जून पहा, बरोबर। तर तुम्ही बघू शकता सगळ्यात आधी हा सर्क्युलर, बरोबर। हा सर्क्युलर कुठून आला होता तर महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिककडनं, यांच्याकडून हा सर्क्युलर आलेला होता। सगळ्यात आधी सर्क्युलर पासून आपण सुरुवात करू, त्याच्यानंतर पुढे बातम्यांपर्यंत आपण जाऊ की काय आहे सर्क्युलर। महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक यांच्याकडून सर्क्युलर आला की काय, एक लिस्ट आली होती कॉलेजेसची। कुठल्या कॉलेजेसची लिस्ट आली होती तर ज्या कॉलेजेसला काय मिळालेलं आहे, अफिलिएशन मिळालेलं आहे शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी। कशासाठी? फॉर अंडर ग्रॅज्युएट कोर्सेस, बरोबर। कधी आली होती ही अपडेट? 20 जून 2025 ला। केव्हा आली? 20 जून 2025 रोजी ही अपडेट आलेली होती, बरोबर। तर फॅकल्टी कुठली आहे तर नर्सिंग ह्या फॅकल्टीसाठीची ही अपडेट आहे। कुठल्या फॅकल्टीसाठी? BSc नर्सिंग या फॅकल्टीसाठीचा हा अपडेट होता, बरोबर।
एकूण त्यांनी किती कॉलेजेस दिले? एकूण 9 कॉलेजेस त्यांनी आपल्याला दिलेले आहेत. एकूण 9 कॉलेजेस आपल्याला सांगितलेले आहेत. बरोबर. टोटल जर बघायला गेलो मी तर या ठिकाणी तुम्हाला 740 सीट वाढलेले आहेत. किती? 740 सीटं वाढलेले आहेत असं सांगण्यात आलेलं होतं. बरोबर. या ठिकाणी हा GR काय सांगतो तर या कॉलेजेसला काय देण्यात आलेले आहे? अफिलिएशन देण्यात आलेलं आहे. काय देण्यात आलेलं आहे? अफिलिएशन. कॉलेजेसला ॲडमिशनची प्रोसेस सुरू झालेली आहे का? उत्तर आहे नाही. असा GR हा नाही की या ठिकाणी कॉलेजेसला ॲडमिशन सुरू झालेलं आहे का? तर उत्तर आहे नाही. आता तुम्ही म्हणणार की सर काय आहे ही भानगड नेमकी? आता मी तुम्हाला सांगतो. समजा एखादं BSc नर्सिंगचं कॉलेज सुरू करायचं आहे. BSc नर्सिंगच्या कॉलेज सुरू करण्यासाठी त्या कॉलेजला सगळे रूल्स किंवा सगळे जे नियम आहे ते फुलफिल करावे लागतात. कशाचे? तर महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक आणि DMER मुंबई यांचे. बरोबर. त्यांचे सर्व निकष पूर्ण करावे लागतात. ते निकष पूर्ण केल्यानंतर महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्स नाशिक आणि DMER मुंबई यांच्या दोघींकडून ज्या वेळेस अफिलिएशन ग्रँट होते, अफिलिएशन मिळतं, त्यावेळेस त्या विशिष्ट नर्सिंग कॉलेजला काय मिळत असते तर ॲडमिशनसाठी परवानगी मिळत असते. त्या विशिष्ट नर्सिंग कॉलेजला काय ॲडमिशनसाठी परवानगी मिळत असते. सेम तसंच या ठिकाणी फक्त कसली परवानगी मिळालेली आहे अजूनपर्यंत? फक्त महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक यांच्याकडनं परवानगी मिळालेली आहे. बरोबर. आता फॅक्ट फाइंडिंग करू आपण की ह्या गोष्टीमध्ये किती सत्य आहे की BSc नर्सिंगचे गव्हर्नमेंट कॉलेजेस भविष्यामध्ये येणार आहेत किंवा BSc नर्सिंगचे कॉलेजेस आता सुरू होणार आहे. या गोष्टीबद्दल आपण आता काय करू? फॅक्ट फाइंडिंग करू. काय करू? फॅक्ट फाइंडिंग. तथ्य शोधू आपण आता. सगळ्यात आधी फॅक्ट फाइंडिंग मध्ये आपण बघूया जी न्यूज आहे महासंवाद या न्यूजची किंवा या न्यूज चॅनलची. तर ती काय होती? बारामतीच्या शासकीय नर्सिंग महाविद्यालयास प्रथम मान्यता मंजूर. येत्या शैक्षणिक वर्षापासून BSc नर्सिंगची प्रवेश प्रक्रिया सुरू होणार. 25 एप्रिल 2025 रोजी ही न्यूज पब्लिक झाली होती, ज्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली बारामतीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा. तर काय होती ही बातमी आपण बघूया. बारामती दिनांक 25. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय बारामती अंतर्गत शासकीय नर्सिंग महाविद्यालयाला महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक यांच्याकडून शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी प्रथमच संलग्नता मंजूर करण्यात आली असून याबाबतच्या मान्यतेचे पत्र आज आरोग्य विज्ञान विद्यापीठाकडून देण्यात आले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी काय सांगितलेलं आहे तर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय बारामती या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अंतर्गत शासकीय नर्सिंग महाविद्यालयाला महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक. तर महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक काय आहे? जी युनिव्हर्सिटी आपला BSc नर्सिंगचा कोर्स रन करत असते, जिच्या अंडरमध्ये BSc नर्सिंग हा कोर्स सुरू असतो, ती युनिव्हर्सिटी कोणती आहे? महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक. तर ह्या विद्यापीठाकडनं बारामतीला शासकीय नर्सिंग महाविद्यालय सुरू करण्यासाठी संलग्नता मंजूर करण्यात आली होती. कधी? 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी. फक्त अफिलिएशन मिळालेलं होतं. ऍडमिशन सुरू करावे असं आहे का? उत्तर आहे नाही. ऍडमिशन सुरू झालेले आहेत का? असं उत्तर आहे नाही. फक्त की ह्या वर्षी तुम्ही ऍडमिशनला सुरुवात करू शकता, त्याच्याबद्दल आम्ही तुम्हाला संलग्नता अफिलिएशन देत आहोत. कुठून? तर विज्ञान विद्यापीठाकडनं, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाकडनं. तर अशी ही बातमी होती. पुढे आपण बघूया काय सांगितलेलं त्यांनी. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली बारामतीने शिक्षण क्षेत्रात आणखी एक ऐतिहासिक टप्पा गाठला असून यंदापासून BSc नर्सिंगचा अभ्यासक्रम सुरू होत असल्याने बारामतीच्या शिरपेचात
आणखी एक मानाचा तुरा खोवला आहे. तर काय सांगत आहेत ते, तर बारामतीमध्ये बीएससी नर्सिंगचं कॉलेज आता लवकरच सुरू होणार आहे अशी ही बातमी त्यांनी दिलेली आहे. बरोबर. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली गेल्या काही वर्षात बारामती हे शैक्षणिक हब म्हणून विकसित होत आहे. खरं आहे. बरोबर विद्यार्थी मित्रांनो, जर सांगायला गेलो तर जेवढ्याही बातम्या किंवा जेवढंही मटेरियल मी तुम्हाला दाखवत आहे, हे सर्व मटेरियलची जी लिंक आहे ती लिंक मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे की कुठली न्यूज कुठल्या चॅनलवरून कुठल्या याच्यावरनं न्यूजवरनं घेतलेली आहे, कुठल्या वृत्तपत्रामधनं घेतलेली आहे. तर या ठिकाणी तेच मी तुम्हाला सगळं जे आहे ते सगळं डिस्क्रिप्शन मध्ये देणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही काळजी करायची काहीच आवश्यकता नाहीये. तुम्हाला सगळं आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये मिळून जाणार आहे. जेवढेही न्यूजचे जे लिंक्स आहेत सगळं मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देईल, काळजी करू नका. बरोबर. कोविड पश्चात राज्यातील वैद्यकीय सेवा अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने राज्य शासनाने अनेक धोरणात्मक निर्णय घेतले. त्यामध्ये राज्याच्या विविध भागात कुशल वैद्यकीय मनुष्यबळ तयार करण्याच्या उद्देशाने शासकीय नर्सिंग महाविद्यालय उभारण्याचाही प्रस्ताव होता. त्यानुसार राज्यात बारामतीसह कुठे कुठे तर जळगाव, लातूर, सांगली किंवा मिरज, नंदुरबार व गोंदिया अशा 6 ठिकाणी नर्सिंग महाविद्यालय उभारण्यास राज्य मंत्रिमंडळाने दिनांक 14 फेब्रुवारी 2024 रोजी मान्यता दिलेली होती. ही मान्यता आज दिलेली आहे असा विषय आहे का? नाही. किंवा आता व्हिडिओ बनवत आहे काही लोक आता व्हिडिओ बनवत आहेत तर आता मान्यता मिळत आहे असा मधला भाग नाही. तर मान्यता केव्हाची मिळालेली आहे? 14 फेब्रुवारी 2024 पासूनची मान्यता देण्यात आलेली होती. बरोबर. फक्त फरक एवढा आहे की त्या टायमाला तुम्हाला नर्सिंगचं एवढं नॉलेज नव्हतं, त्याच्यामुळे तुम्ही नर्सिंगचा एवढा शोध, नर्सिंग बद्दल एवढं संशोधन, नर्सिंग बद्दल एवढा विचार करत नव्हते. बरोबर. बातमी कधीची आहे? 14 फेब्रुवारी 2024 पासूनच बातमी आलेली होती. त्यानुसार सर्व निकष पूर्ण केल्याने महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक यांच्याकडून शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी बारामतीच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांतर्गत शासकीय नर्सिंग महाविद्यालयाला प्रथमच संलग्नता मंजूर करण्यात आलेली आहे. फक्त अफिलिएशन मिळालेलं आहे. संलग्नता म्हणजेच काय? तर अफिलिएशन, की हा तुम्ही तुमच्या कॉलेजमध्ये बीएससी नर्सिंगचा कोर्स सुरू करू शकतात अशी परवानगी अजून कोणाकडनं मिळालेली आहे? फक्त महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ यांच्याकडनं मिळालेली आहे. ज्या वेळेस DMAR मुंबई यांच्याकडून अफिलिएशन प्राप्त होईल या कॉलेजेसला, तेव्हापासून या कॉलेजेसमध्ये तुम्हाला बीएससी नर्सिंग हा कोर्स पाहायला मिळेल. त्याविषयीची ऑफिशियल जी नोटीस आहे, बरोबर, याविषयी सगळी माहिती विद्यार्थ्यांपर्यंत म्हणजे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम कोण करेल? तर CET सेल पोहोचवायचं काम करेल. या ठिकाणी युनिव्हर्सिटीचा काही रोल नसतो किंवा DMARचा काही रोल नसतो. तुम्हाला डायरेक्टली जे कॉलेज ऍड झाले ते कुठे बघायला मिळतील? तर CET सेलच्या वेबसाईटला बघायला मिळतील. तेव्हा तुम्ही म्हणू शकतात की हो, ह्या ठिकाणी बीएससी नर्सिंगचे कॉलेजेस सुरू झालेले आहेत. तर अशी ही न्यूज आहे. चला पुढे बघूया. त्यामुळे येत्या शैक्षणिक वर्षापासून बीएससी नर्सिंगच्या पहिल्या वर्षाच्या अभ्यासक्रमासाठी 100 प्रवेश देण्यात येणार आहेत. म्हणजे 100 सीटची जी बातमी आहे ती खरी आहे विद्यार्थी मित्रांनो. बारामती शासकीय नर्सिंग महाविद्यालय सुरू होणार असल्याने पॅरामेडिकल शिक्षणाचे नवीन दालन खुले होणार आहे. खरंय. मुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुढाकाराने बारामतीत हे महाविद्यालय सुरू होत आहेत. गेल्या काही वर्षात बारामती मेडिकल हब म्हणून उदयास आले. येथील अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कार्यान्वित आले असून दररोज किमान 500 ते 600 रुग्ण येथे औषध उपचार घेतात. आयुर्वेदिक महाविद्यालयाची 4थी बॅच यंदापासून बारामतीत येणार आहे. बारामती पंचक्रोशीसाठी शासकीय महाविद्यालय सुरू होणे महत्वाचे ठरणार आहे. या मान्यतेमुळे
बारामती आणि परिसरातील विद्यार्थ्यांसाठी सरकारी मान्यतेच्या आणि दर्जेदार वैद्यकीय शिक्षणाचा एक महत्त्वाचा पर्याय उपलब्ध होणार आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना विशेषतः नर्सिंग सारख्या सेवाभावी आणि व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी संधी मिळणार असून आरोग्य सेवा क्षेत्रात नवे योगदान देणारे मनुष्यबळ निर्माण होण्यास मदत होणार आहे. तर या ठिकाणी जे महासंवाद हे न्यूज आहे, बरोबर, जे हे वृत्तपत्र आहे, जो हा न्यूज पेपर आहे, या ठिकाणी शासकीय नर्सिंग महाविद्यालय सुरू होण्याची ही बातमी कधी छापली होती? 25 एप्रिल 2025 रोजी. बरोबर. आजकालची बातमी आहे का? नाही, भरपूर दिवस झाले या बातमी छापायला. फक्त फरक एवढा आहे की तुम्ही आता सध्याला हे व्हिडिओ पाहत आहात म्हणून तुम्हाला ही माहिती आता मिळत आहे. बरोबर. फक्त बारामतीमध्ये सुरू होत आहे का कॉलेज? तर उत्तर आहे नाही. तर बारामतीसह कुठे कुठे? बारामतीसह जळगाव, लातूर, सांगली, मिरज, नंदुरबार, गोंदिया अशा 6 ठिकाणी हे नर्सिंग महाविद्यालय सुरू होणार आहे. आता हे झालं महासंवाद, हे पहिलं न्यूज. बरोबर. आता फॅक्ट फाइंडिंग मध्ये आपण काय करतोय? केस स्टडी करतोय. डीप स्टडी करू आपण प्रत्येक विषयाचा, प्रत्येक गोष्टीचा, प्रत्येक टॉपिकचा डीप स्टडी करू. ही झाली पहिली न्यूज. आता ही न्यूज तुम्ही स्क्रीनवर बघत आहात. ओके. आय होप सो तुम्हाला की वृत्तपत्राचं नाव पण कळालं असेल. सगळ्यात नावाजलेलं महाराष्ट्रामधलं वृत्तपत्र आहे, न्यूजपेपर आहे. सगळ्यात नावाजलेलं न्यूजपेपर आहे. कुठलं? सकाळ. सकाळवाल्यांनी देखील ही बातमी छापलेली होती, प्रसिद्ध केलेली होती, पब्लिश केली होती. बरोबर. आपण आता बघूया सकाळवाल्यांनी काय न्यूज दिलेली होती. पुन्हा सांगतोय, व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत टिकून राहा, जेणेकरून नखा एवढी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल. पूर्ण बारीक गोष्टी मी तुम्हाला एक्सप्लेन करू शकेल. बरोबर. प्रत्येक गोष्ट आपण बघणार आहोत, बातमी किती खरी आहे, किती खोटी आहे. त्याच्यानंतर जर सांगायचं म्हटलं तर खरंच नर्सिंग महाविद्यालय आल्यामुळे जो कट ऑफ आहे बीएससी नर्सिंगचा, तो कट ऑफ खरंच खूप कमी होणार आहे का? तर ह्या सर्व गोष्टी आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर शेवटपर्यंत आपण ती गोष्ट देखील डिस्कस करू शेवटी, की खरंच नवीन नर्सिंग कॉलेजेस आल्यानंतर किंवा यावर्षी येतील तर आल्यानंतर तुमचा कट ऑफ कमी होईल. हे सगळ्या गोष्टी आपण व्हिडिओच्या शेवटी पूर्ण डिस्कस करू. त्याआधी तुम्हाला सगळ्या गोष्टी, सगळे रिअल जे थिंग्स आहेत, सगळ्या रिअल ज्या गोष्टी आहेत, त्या सर्व गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचायला हव्या. बरोबर. त्या जेव्हा तुमच्यापर्यंत पोहोचतील तेव्हाच तुम्हाला कळेल की रियालिटी काय आहे, सत्य काय आहे. बरोबर. विद्यार्थी मित्रांनो, मी आज एक गोष्ट मला जवळपास मी सांगायला गेलो तर माझ्या युट्यूब चॅनलला 3 दिवसाआधी व्हिडिओ आलेला आहे. बरोबर. 3 दिवसापासून तर आजपर्यंत मी व्हिडिओ शूट केला नाही. का? त्याच्या मागील कारण सांगतो. सर्व विद्यार्थ्यांचे कॉल्स, त्यांना रिप्लाय, प्रत्येक विद्यार्थ्याची समस्या, त्या समस्येचं उत्तर. बरोबर. आणि त्याच्यानंतर जर सांगायला गेलो तर मी स्वतः जॉब करतो, त्या जॉबचं ते काम, त्याच्यामुळे कंटिन्यू व्हिडिओ लगेच 1 मिनिटामध्ये काहीतरी टॉपिक बघितला लगेच व्हिडिओ पब्लिश केला असं नाही, असं होत नाही. प्रत्येक आता आजचा जो व्हिडिओ आहे, आजच्या व्हिडिओसाठी जे मटेरियल यूज केलेलं आहे, जे आता तुमच्या समोर आहे, हे सर्व मटेरियल गॅदर करायला, कलेक्ट करायला, म्हणजेच मराठीमध्ये गोळा करण्यासाठी मला जवळपास 2 दिवसाचा वेळ लागला. 2 दिवस लगातार मी कंटिन्यू ह्या गोष्टी शोधत होतो. त्याच्यानंतरच मी तुमच्या समोर ह्या गोष्टी आणत आहे. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची कुठलीही न्यूज खोटी नाही. सर्व न्यूज मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देणारच आहे. त्याच्याबद्दल काही अपवाद किंवा विवाद करायचा विषय काहीच उरत नाही. ठीक आहे. आणि सांगायला गेलो तर मी काही प्रोफेशनली युट्यूबरच आहे किंवा युट्यूबवरच माझं सर्व काही आहे असा विषय नाहीये. किंवा मी कुठला तरी कोर्स सेल करण्यासाठी युट्यूबवरती आलेलो आहे असा मधलाही भाग नाही. माझं चॅनल अजून जर तुम्ही बघणार तर मोनिटाईज सुद्धा झालेलं नाही. कारण की नुकतंच ओपन केलेलं चॅनल आहे. मी स्वतः युट्यूबवरती नवीन आहे. मला टेक्नॉलॉजी बद्दल एवढं नॉलेज नाही, ही गोष्ट मी कबूल करतो. बरोबर. त्याच्यामुळे जेवढी क्वालिटी तुमच्यापर्यंत पोहोचता येईल तेवढं पोहोचवण्याचा मी प्रयत्न करत आहे. मी आशा करतो तुम्हाला
ज्या गोष्टी मला सांगायच्या आहेत त्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचत असतील, त्याच्यानंतर जर सांगायचं म्हटलं तर हे चॅनल महाराष्ट्राच्या नर्सिंगच्या विद्यार्थ्यांसाठीच ओपन केलं गेलेलं आहे. आणि ऍडमिशनचा विषय सोडला तर याच्या व्यतिरिक्त आपल्या चॅनलला जर तुम्ही बघणार तर जेवढेही लेक्चर्स आहेत सर्व लेक्चर महाराष्ट्राच्या नर्सिंगच्या विद्यार्थ्यांना टार्गेट करून बनवण्यात आलेले आहेत. का? कारण की सर्व जे लेक्चर आहेत ते इंग्रजी अधिक मराठी ह्या 2 भाषांमध्ये मी तुम्हाला दिलेले आहेत. आधी इंग्लिशमध्ये एक्सप्लेन करतो, मग नंतर मराठीमध्ये मी तुम्हाला सांगतो. बरोबर. हे सर्व जे काम सुरू आहे विद्यार्थी मित्रांनो ते तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी, नर्सिंगचे क्षेत्र, नर्सिंगची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत घराघरापर्यंत पोहोचवण्यासाठी. आता उरला विषय थंबनेलचा. आता खूप सारे लोक सांगतील की थंबनेल सर वेगळं बनवतात आणि इन्फॉर्मेशन वेगळी देतात. तो मुद्दा देखील मी आजच्या या व्हिडिओमध्ये क्लिअर करून देतो की थंबनेल जरी माझे वेगळे असले आणि इन्फॉर्मेशन जरी वेगळी असली तरी जी इन्फॉर्मेशन मी द्यायचा प्रयत्न करतो ती जेन्युइन असते आणि तुमच्या त्या इन्फॉर्मेशननं तुमची मदत होईल ह्याच उद्देशानं ती माहिती मी बनवलेली असते किंवा तो व्हिडिओ मी बनवलेला असतो. राहिली गोष्ट थंबनेलची, तर चॅनलला ग्रो करण्यासाठी, व्हिडिओ प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी तसे थंबनेल बनवावे लागतात, जेणेकरून तुम्ही त्या थंबनेलला बघून व्हिडिओला क्लिक करणार आणि तो व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल. ह्याच उद्देशानं मी थंबनेल बनवत असतो. त्याच्या मागच्या अफवा पसरवण्यासाठी, रुमर्स पसरवण्यासाठी थंबनेल मी बनवत नाही. जरी थंबनेलवरती काही वेगळं दिलं असेल पण इन्फॉर्मेशन पूर्ण जेन्युइन असते. तुमची मदत होईल त्या इन्फॉर्मेशनमुळे. हाच उद्दिष्ट माझा प्रत्येक व्हिडिओमध्ये असतो. त्याच्यामुळे अपवाद निर्माण होऊ शकतात माझ्या थंबनेल्समुळे. तो गोष्ट मी सध्या बाजूला ठेवतो. ठीक आहे. आणि पुन्हा एकदा परत तो आजच्या आपल्या व्हिडिओच्या टॉपिककडे. सकाळची न्यूज बघूया. सकाळने काय दिली होती. पुण्याची न्यूज आहे. बरोबर. बारामतीची ही न्यूज आहे. बारामतीत सुरू होणार शासकीय नर्सिंग महाविद्यालय. अहिल्यादेवी होळकर शासकीय नर्सिंग महाविद्यालय, आयुर्वेदिक महाविद्यालयापाठोपाठ आता बारामतीमध्ये शासकीय नर्सिंग महाविद्यालय ही सुरू होणार अशी ही न्यूज दिलेली होती. कोणी दिलेली होती? सकाळवाल्यांनी. बरोबर. त्याच्यानंतर 5 जुलैला देखील बातमी आलेली आहे. ती पण तुम्हाला लवकरच मी दाखवेल. त्याआधी आपण हीच बातमी कंटिन्यू करूया. बारामती न्यूज. अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, आयुर्वेदिक महाविद्यालयापाठोपाठ आता बारामती शासकीय नर्सिंग महाविद्यालय ही सुरू होणार आहे. बारामतीकरांसाठी ही खुशखबर आहे. राज्य मंत्रिमंडळाने बुधवारी तारीख 14 झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेतला आहे. राज्यात जळगाव, लातूर, बारामती, सांगली, नंदुरबार, गोंदिया अशा 6 ठिकाणी नर्सिंग महाविद्यालय उभारण्यास राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. यामुळे आता बारामतीत शासकीय नर्सिंग महाविद्यालय सुरू होणार असल्याने पॅरामेडिकल शिक्षणाचे नवीन दालन खुले होणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुढाकाराने बारामतीत हे महाविद्यालय सुरू होण्याचा मार्ग खुला झाला आहे. तर सेम तीच ही नर्सिंगचे शासकीय महाविद्यालय आता बारामती, जळगाव, सांगली, नंदुरबार, गोंदिया या ठिकाणी सुरू होणार आहे अशी ही बातमी दिलेली आहे. सुरू होणार आहे. सुरू झालेले आहेत का? नाही. त्याबद्दल खूप सारे न्यूज आहेत. एक न्यूज आपण डीपली बघूया आणि डीपली स्टडी करूया. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ मध्यंतरी कोणीही सोडू नका, कारण की एक माहिती तुमच्यासाठी अत्यंत, एक ओळ ह्या न्यूज मधली तुमच्यासाठी अत्यंत उपयोगी ठरणार आहे. त्याच्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याने हा व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून बघा. प्रत्येकाला विनंती करतो, मी जरी तुमच्यापेक्षा मोठा असलो वयाने किंवा सगळ्याच गोष्टींना, तरी मी तुमची विनंती करतो की तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. ओके. गेल्या काही वर्षात बारामती मेडिकल हब म्हणून उदयास आले. येथील अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कार्यान्वित झाले असून दररोज किमान 700 रुग्ण येथे औषध उपचार घेतात. आयुर्वेदिक महाविद्यालयाची दुसरी बॅच यंदापासून
बारामतीत येणार आहे. गेल्या वर्षभरात ही इमारत पूर्ण करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे प्रयत्न होते. बारामती पंचक्रोशीसाठी शासकीय नर्सिंग महाविद्यालय सुरू होणे महत्त्वाचे ठरणार आहे. कोविड पश्चात राज्यातील वैद्यकीय सेवा अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने राज्य शासनाने अनेक धोरणात्मक निर्णय घेतले आहेत. सर्वांनाच माहिती आहे, कोविड ही महामारी ज्या टायमाला आपल्या देशामध्ये पसरलेली होती त्यावेळेस सगळ्यात जास्त तुटवडा झाला होता तो म्हणजे नर्सेसचा. बरोबर, ती समस्या लक्षात घेता आपले जे माननीय उपमुख्यमंत्री आहेत त्यांनी काय निर्णय केला की वैद्यकीय सेवा अधिक मजबूत करण्यासाठी राज्यामध्ये नव्याने नर्सिंग महाविद्यालय किंवा शासकीय नर्सिंग महाविद्यालय सुरू करण्यात यावे, असा निर्णय कोणी घेतला होता? आपले माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी घेतला होता. त्या निर्णयामध्ये काय काय दिलं होतं ते त्यांनी पुढे दिलेलं आहे बघा. त्यामध्ये राज्यात विविध भागात कुशल वैद्यकीय मनुष्यबळ तयार करण्याच्या उद्देशाने शासकीय नर्सिंग महाविद्यालय उभारण्याचाही प्रस्ताव होता. बरोबर, त्यानुसार 6 ठिकाणी या महाविद्यालयांना मान्यता दिली गेली होती. लवकरच याबाबतच्या अध्यादेशी जारी होऊन पुढील प्रक्रिया सुरू होणार आहे. तर यांनी पण तेच सांगितलेलं होतं की राज्यामध्ये नवीन नर्सिंग महाविद्यालय सुरू करण्याचा प्रस्ताव होता आणि लवकरच आता ते महाविद्यालय राज्यामध्ये सुरू होणार आहेत. ठीक आहे, आता नंतर सेम तेच सकाळची न्यूज मी ओपन करत आहे. पुणे न्यूज जर बघायला गेलो तर आत्ताच 5 जुलैला म्हणजे जर सांगायला गेलो आजची दिनांक आहे, मी जेव्हा व्हिडिओ शूट करत आहे त्यावेळेस तुम्हाला सांगतो. आजची 6 जुलै तारीख आहे. मी आजच्या दिवसाला व्हिडिओ शूट करत आहे आणि कालच्या दिवसाला ही न्यूज आलेली आहे. तुम्ही बघू शकता, जेन्युइन न्यूज आहे. तुमच्या समोर क्लिक केलं मी आणि तुमच्या समोर ही न्यूज ओपन झालेली आहे. नर्सिंग कॉलेज बारामतीतील नर्सिंग महाविद्यालयासाठी 55 कोटींच्या अंदाजपत्रकासह मान्यता मिळालेली आहे. नवीन नर्सिंग महाविद्यालय व वसतिगृह इमारतीचे बांधकाम करण्यासाठी 55,29,00,000 रुपयांच्या अंदाजपत्रकासह प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे, अशी ही बातमी 5 जुलै 2025ला 7:12 संध्याकाळी 7:12 सकाळच्या न्यूजवरती देण्यात आलेली आहे. बारामती पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय अधीनस्थ नवीन नर्सिंग महाविद्यालय व वसतिगृह इमारतीचे बांधकाम करण्यासाठी 55,29,00,000 रुपयांच्या अंदाजपत्रकासह शासकीय मान्यता देण्यात आलेली आहे. शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषध द्रव्य विभागाच्या वतीनं या संदर्भातील अध्यादेश नुकताच जारी करण्यात आला आहे. या निमित्ताने शैक्षणिक हब असलेल्या बारामतीत यापुढील काळात शासकीय नर्सिंग महाविद्यालयाच्या माध्यमातून विद्यार्थिनींना शासकीय दरात नर्सिंग प्रशिक्षण प्राप्त करता येणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत पुढाकार घेत मान्यता मिळवून देण्यापासून ते इमारत उभारणीसाठी निधी उपलब्ध करून देण्यासाठी पाठपुरावा केला. या निर्णयामुळे आता या इमारतीचे काम लवकरच सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. येथील MIDCतील महिला रुग्णालयानजीक असलेल्या जागेमध्ये नर्सिंग महाविद्यालयाची इमारत उभारली जाणार आहे. बारामतीमध्ये जे महिला रुग्णालय आहे त्या रुग्णालयाजवळ हे नर्सिंग महाविद्यालय उभारण्यात येणार आहे. बरोबर, ऍड्रेस पण या न्यूज मध्ये त्यांनी नर्सिंग महाविद्यालयाचा आपल्याला देऊन दिलेला आहे. या निर्णयामुळे नर्सिंग महाविद्यालयाच्या माध्यमातून परिचारक व परिचारिका होण्याची संधी युवक व युवतींना प्राप्त होणार आहे. कोविड नंतर परिचारिकांचे महत्व अधिक अधोरेखित झाले होते. त्या पार्श्वभूमीवरून
इतर शिक्षणासोबत नर्सिंग महाविद्यालय शासकीय स्तरावर सुरू केले जावे अशी मागणी होती. त्याचा विचार करून राज्य शासनाने बारामतीत शासकीय नर्सिंग महाविद्यालयाच्या उभारणीस मान्यता दिली. आता इमारत उभारण्यासाठी निधी मिळणार असल्याने लवकरच नवीन सुसज्ज प्रशस्त जागेत हे महाविद्यालय सुरू होईल. तर या ठिकाणी त्यांनी काय सांगितलं आहे की DMARC देखील मान्यता शासकीय नर्सिंग महाविद्यालयाला मिळालेली आहे. जर सांगायला गेलो तर थोडक्यात काय सांगू, थोडक्यात निष्कर्ष काय निघेल याच्यावाला की लवकरच नर्सिंग कॉलेजेस सुरू होणार आहे आणि लवकरच त्या ठिकाणी ऍडमिशन सुरू होणार आहेत. हे या ठिकाणी ह्या बातम्यांवरून स्पष्ट होतंय. या ठिकाणी या बातम्यांवरून स्पष्ट होत आहे. हा व्हिडिओ पहिल्यांदाच युट्यूबला एवढा डिटेल व्हिडिओ कोणी आजपर्यंत नर्सिंगच्या बद्दल बनवलेला नाही. मी बनवलेला आहे. माझे न्यूज बघून, माझा व्हिडिओ बघून खूप सारे लोक सेम न्यूजचे व्हिडिओ बनवतील, बरोबर. फक्त एवढीच न्यूज नाही तर अजून पुढे खूप सारे न्यूज आहेत, त्या पण आपण बघणार आहेत. म्हणून शेवटपर्यंत व्हिडिओला बघत राहा, ठीक आहे. हे झाले आत्ताचीच न्यूज. ओके विद्यार्थी मित्रांनो, आपण आता पुढे जाऊया. पुढे जाऊन बघूया की कुठकुठल्या अजून ह्या संबंधित बातम्या आलेल्या होत्या. ठीक आहे, या ठिकाणी मी क्रोमवर आलेलो आहे. आता सगळ्यात नावाजलेलं वृत्तपत्र, सगळ्यात नावाजलेलं न्यूजपेपर टाइम्स ऑफ इंडिया. जेवढेही युट्यूबर्स आहे त्यांच्याकडे जे येणारं मटेरियल असतं, जे न्यूज असतात, मोस्ट ऑफ द मटेरियल जे आहे ते टाइम्स ऑफ इंडियाकडनंच, टाइम्स ऑफ इंडिया मधूनच घेतलं गेलेलं असतं. त्याच्यामुळे टाइम्स ऑफ इंडियाची बातमी 100% जेन्युइन असते आणि 100% खरोखरच असते, बरोबर. या ठिकाणी मी ही जी न्यूज आहे या न्यूजला मराठीमध्ये ट्रान्सलेट केलेली आहे. तर काय म्हणतं टाइम्स ऑफ इंडिया, काय सांगितलेलं आहे टाइम्स ऑफ इंडियाने, तर महाराष्ट्रात मंत्रिमंडळाने 6 नवीन नर्सिंग कॉलेजांना मान्यता दिली. 14 फेब्रुवारी 2024 ची ही बातमी आहे. मुंबई, बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रत्येकी 100 विद्यार्थ्यांच्या प्रवेश क्षमतेसह, या ठिकाणी या बातमीमध्ये त्यांनी आपल्याला सीट इनटेक तो पण एक्सप्लेन करून दिला आहे, किती सीटचं कॉलेज आहे. तर ती बातमी जी येत आहे की 100 सीटचे कॉलेजेस उघडणार आहेत, ओपन होणार आहेत, तर ती बातमी खरोखरच 101% खरी आहे. मुंबई, बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रत्येकी 100 विद्यार्थ्यांच्या प्रवेश क्षमतेसह 6 सरकारी नर्सिंग कॉलेजेस स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. ही कॉलेजेस जळगाव, लातूर, बारामती, सांगली, नंदुरबार आणि गोंदिया येथील सरकारी मेडिकल कॉलेजेसशी संलग्न असतील. बैठकीचे अध्यक्षपद भूषवणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले की राज्यात आणि देशात संसर्गजन्य आजारांचा प्रादुर्भाव लक्षात घेता सरकार पॅरामेडिकल अभ्यासक्रमात महत्वपूर्ण बदल करत आहे. या नर्सिंग कॉलेजेसची स्थापना हा त्या उपक्रमाचा एक भाग आहे. सुरुवातीच्या 4 वर्षात या 6 सरकारी नर्सिंग कॉलेजेससाठी 173.8 कोटी रुपये खर्च येईल. या ठिकाणी या न्यूज मध्ये त्यांनी किती खर्च येणार आहे हे देखील एक्सप्लेन करून सांगितलेलं आहे. त्यामुळे त्यानंतर 5व्या वर्षापासून दरवर्षी सुमारे 14 कोटी रुपयांचे वाटप केले जाईल. केंद्राच्या ऑगमेंटिंग नर्सिंग एज्युकेशन, यामध्ये केंद्र शासन देखील इन्व्हॉल्व आहे. तर केंद्राचे जे ऑगमेंटिंग नर्सिंग एज्युकेशन आहे आणि हे ऑगमेंटिंग नर्सिंग एज्युकेशन मेडिकल कॉलेजेस सह स्थानावर नर्सिंगचे नवीन कॉलेजेसची स्थापना, या योजनेअंतर्गत नंदुरबार, गोंदिया येथील नर्सिंग कॉलेजेसना प्रत्येकी 10 कोटी रुपये मिळतील. या योजनेत केंद्र सरकार 60% निधी देईल, तर उर्वरित 40% निधी हा कोण देणार आहे? राज्य सरकार देणार आहे. प्रत्येक नर्सिंग कॉलेजेससाठी बांधकाम, फर्निचर, यंत्रसामग्री, मनुष्यबळ आणि दैनंदिन आवर्ती जो खर्च आहे तो अंदाजे 32.9 कोटी रुपयांचा आहे आणि या खर्चाला मंजुरी मिळून गेलेली आहे. या खर्चाला मंजुरी मिळालेली आहे. या व्यतिरिक्त कुठे कुठे अजून जळगाव, लातूर, बारामती आणि सांगली येथील नर्सिंग कॉलेजेससाठी बांधकाम आणि आवर्ती खर्चाला एकूण 107.9 कोटी रुपये एवढा खर्च आहे
त्याला देखील मान्यता दिलेली आहे आणि उच्चस्तरीय सचिव समितीच्या मान्यतेने आवश्यक पदे या ठिकाणी भरली जाणार आहेत. म्हणजे जी बातमी आहे ती देखील या ठिकाणी टाइम्स ऑफ इंडियाने दिलेली आहे नर्सिंग कॉलेजेस ओपन होण्यामागची. शेवटची बातमी या ठिकाणी ती म्हणजे मेडिकल डायलॉगची. मेडिकल डायलॉग्स वाल्यांनी 17 फेब्रुवारी 2024 सकाळी 9:30 वाजता बातमी पब्लिश केली होती. या बातमीला आपण सगळ्यात आधी मराठीमध्ये ट्रान्सलेट करून घेऊ. आता काही लोक सांगतील की प्रत्येक बातमी मराठीमध्ये ट्रान्सलेट करता याला इंग्लिश येते का? इंग्लिश खूप सारी येते, पण सगळ्या विद्यार्थ्यांना इंग्लिश समजेल असा भाग नाही. माझ्या चॅनलचं नाव आहे नर्सिंग महाराष्ट्र. महाराष्ट्रातील नर्सिंगच्या विद्यार्थ्यांसाठी खुले केलेले हे चॅनल आहे, ओपन केलेलं हे चॅनल आहे. त्याच्यामुळे जी आपली मातृभाषा आहे मराठी, त्या भाषेमध्ये जास्त समजेल इन्स्टेड ऑफ अदर लँग्वेज. त्याच्यामुळे मी प्रेफर करतो प्रत्येक माहिती मराठीमध्ये सांगण्याचं. मेडिकल डायलॉग्स यांनी ही बातमी दिली होती. काय बातमी ती? महाराष्ट्रात मंत्रिमंडळाची 100 जागांसह 6 नवीन नर्सिंग कॉलेजेस स्थापन करण्यास मान्यता. महाराष्ट्र आरोग्य सेवा शिक्षणाला चालना देण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या महाराष्ट्र मंत्रिमंडळाच्या बैठकीत 6 सरकारी नर्सिंग महाविद्यालये स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही नवीन सरकारी नर्सिंग कॉलेज जळगाव, लातूर, बारामती, सांगली हे गावं किंवा हे जिल्हे तुम्ही नोंद करून ठेवा. बरोबर, भविष्यामध्ये तुम्हाला हे अत्यंत महत्वाचे ठरणार आहे. कुठल्या ठिकाणी गव्हर्नमेंटचे नवीन शासनाचे नवीन नर्सिंग कॉलेजेस येत आहेत. तर बघा, मी या ठिकाणी हायलाइट करून ठेवलेलं आहे जळगाव, लातूर, बारामती, सांगली, नंदुरबार आणि गोंदिया. या ठिकाणाचे जे कॉलेजेस आहे यांना, सरकारी जे मेडिकल कॉलेजेस आहे यांना संलग्नता म्हणजे अपिलेशन प्राप्त झालेली आहे. प्रत्येक कॉलेजमध्ये किती विद्यार्थ्यांची क्षमता असणार आहे? तर 100 विद्यार्थ्यांची क्षमता असेल. सीट किती राहतील? 100. या नर्सिंग कॉलेजांची स्थापना ही राज्य आणि देशातील संसर्गजन्य रोगांच्या वाढत्या प्रसाराचा एक भाग आहे. म्हणूनच सरकार पॅरामेडिकल अभ्यासक्रमात महत्वपूर्ण बदल करण्याच्या प्रयत्नात आहे. बरोबर, तर त्याच बदलाचा एक भाग म्हणून या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये 6 नर्सिंग कॉलेजेसला, 6 सरकारी नर्सिंग कॉलेजेसला मान्यताही प्राप्त होत आहे किंवा संलग्नता प्राप्त झालेली आहे आणि लवकरच मान्यता प्राप्त होणार आहे. पुढे यांनी कसा रेफरन्स घेतला आहे? तर टाइम्स ऑफ इंडियाच्या जी बातमी आपण आता जस्ट बघितली ही बातमीचा रेफरन्स घेऊन त्यांनी ही बातमी बनवलेली आहे. तर काय सांगितले त्यांनी की टाइम्स ऑफ इंडियाच्या एका मीडिया न्यूज रिपोर्ट नुसार पहिल्या 4 वर्षांसाठी जो अंदाज खर्च आहे तो 173.8 कोटी रुपये एवढा असेल आणि 5व्या वर्षापासून या नवीन 6 सरकारी कॉलेजांना सुमारे 14 कोटी रुपयांचा वार्षिक खर्च वाटप केला जाईल. शिवाय प्रत्येक नर्सिंग कॉलेजच्या बांधकाम, फर्निचर, यंत्रसामग्री, मनुष्यबळ आणि दैनंदिन आवर्ती खर्चासाठी 32.9 रुपयांचा अंदाज खर्च मंजूर करण्यात आला आहे. दुसरीकडे जळगाव, लातूर, बारामती आणि सांगली येथील नर्सिंग कॉलेजेसच्या बांधकामासाठी अपेक्षित खर्च आणि आवर्ती अंदाजे खर्च 107 कोटी रुपये एवढा आहे. खूप खर्च करून कोट्यावधी रुपये खर्च करून शासन काय करत आहे? तर नवीन नर्सिंग महाविद्यालय स्थापन करत आहे. दरम्यान केंद्र सरकार देखील यामध्ये हस्तक्षेप करत आहे. केंद्र सरकार काय करणार आहे? तर केंद्र सरकार या ठिकाणी महत्वाची भूमिका बजावणार आहे. नर्सिंग प्रशिक्षण वाढवणे, वैद्यकीय महाविद्यालयांसह स्थानावर नर्सिंगच्या नवीन महाविद्यालयांची स्थापना. या योजनेअंतर्गत केंद्र सरकार काय करेल? 60% निधी देईल, तर उर्वरित निधी राज्य सरकार देईल. तसंच महाराष्ट्रात नंदुरबार आणि गोंदिया येथे नर्सिंग महाविद्यालय स्थापन करण्यासाठी 60% निधीची आवश्यकता असेल. यासोबतच नंदुरबार आणि गोंदिया नर्सिंग महाविद्यालयांना प्रत्येकी 10 कोटी रुपये मिळतील. महाराष्ट्रातील आरोग्य सेवा, पायाभूत सुविधा, शिक्षण आणि आरोग्य क्षेत्र सुधारण्याच्या दिशेने
सरकारी नर्सिंग कॉलेजेस स्थापन करण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारमधील सहकार्य हे एक आशादायक पाऊल आहे. तर या अशा न्यूज होत्या. ओव्हरऑल जर सांगायला गेलो, पूर्ण गोष्टी तपासल्यानंतर, तथ्य तपासल्यानंतर या ठिकाणी एकच कन्क्लुजन निघतं, एकच निष्कर्ष निघतो असा की राज्यामध्ये लवकरच नवीन नर्सिंग महाविद्यालये स्थापन होणार आहेत. त्या संबंधीचा अपडेट लवकरच आपल्याला सीईटी सेलच्या साईटला बघायला मिळेल. आता व्हिडिओ संपल्यानंतर कोणीच कमेंट करायचं नाही की कॅप राऊंड कधी सुरू होणार आहे, इतके मार्क्स आहेत तर हे गव्हर्नमेंट कॉलेज मिळेल का, इतके मार्क्स आहेत ते गव्हर्नमेंट कॉलेज मिळेल का, हे ना मी सांगू शकतो ना दुसरा कोणी व्यक्ती सांगू शकतो. हे फक्त एकच गोष्ट सांगू शकते, ते म्हणजे तुमचा स्टडी. कसं तर सांगतो, प्रिव्हियस इयरचा कट ऑफ घ्यायचा, तुमचे मार्क्स बघायचे, तुम्हाला किती मार्क्स आहेत त्या हिशोबानं कॉलेजची रेफरन्स लिस्ट तयार करायची. ज्या विद्यार्थ्यांना कमी मार्क्स आहेत त्या विद्यार्थ्यांनी ते कॉलेज बघायचं ज्या ठिकाणी कमी मार्क्सवरती ते कॉलेज एकदम आरामाने मिळू शकेल. ठीक आहे. कॉलेज मिळवण्यासाठी हे एक अत्यंत महत्वाचं पाऊल आहे. उरला विषय कॅप राऊंड कधी सुरू होणार आहे, रजिस्ट्रेशन कधी सुरू होणार आहे, हा विषय आपण बाजूला ठेवू. तुमचं काम काय आहे? तुमचं काम फक्त जी पूर्तता आहे, जे अपडेट येत आहेत त्याच्याकडे लक्ष देणार. कॅप राऊंड वेळेवर सुरू होतील. जेवढी चिंता तुम्हाला आहे तेवढीच चिंता सर्वांनाच आहे तुमच्याबद्दल, तुमच्या ऍडमिशन बद्दल. जेवढी चिंता तुम्हाला स्वतःला वाटते तेवढीच चिंता प्रत्येक कॉलेजेसला वाटते. ऍडमिशन प्रोसेस लेटच राहतं नर्सिंगचं. माझी बॅच सप्टेंबरमध्ये सुरू झाली होती. ठीक आहे. ज्या टायमाला इतर जे कोर्सेस आहेत ते इतर कोर्सेसचे जेव्हा फर्स्ट सेमिस्टरचे एक्झाम दिले गेलेले होते विद्यार्थ्यांचे, तेव्हा माझं कॉलेज सुरू झालेलं होतं. त्याच्यामुळे वेळ लागतो, पहिल्यांदा लागत नाही, दरवर्षी वेळ लागत राहतो. वेळेवर सगळ्या गोष्टी होतात. जेवढा आपल्याला टाइम ड्युरेशन दिलेला आहे तेवढ्या ड्युरेशन मध्ये बरोबर कोर्स कम्प्लीट होतो. त्याच्यामुळे त्याची चिंता करायची आवश्यकता तुम्हाला आहे का? उत्तर आहे नाही. तुम्हाला त्याची चिंता करायची आवश्यकता नाही. आता हा जो वेळ आहे कॅप रजिस्ट्रेशन सुरू होण्यापासून तर आजच्या इथून पुढे तुमच्याकडे जेवढाही वेळ आहे तो अत्यंत महत्वाचा वेळ आहे. तुमच्यासाठी एक गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे असं समजा. या टाइमला तुम्ही काय करा, युटिलाइज करा. कसं युटिलाइज करणार? या वेळेमध्ये तुमचे काहीतरी डॉक्युमेंट्स इनकम्प्लीट असतील, व्हॅलिडिटी बनलेलं नसेल, व्हॅलिडिटी बनवा. इन्कम सर्टिफिकेट रेडी केलं नसेल, इन्कम सर्टिफिकेट रेडी करा. कुठल्या डॉक्युमेंट्समध्ये नेम मिस्टेक असेल तर ते नेम करेक्शन करा. कुठलं काही अपूर्ण राहिलं असेल तर ते कम्प्लीट करा. कुठला डॉक्युमेंट अपूर्ण राहिला असेल, काही मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट काहींकडे नसेल तर ते कम्प्लीट करा. हा वेळ त्यासाठी आहे, हा वेळ त्याच्यासाठीच दिला जात असतो. त्याच्यामुळे ती गोष्टीची वाट नका बघू केव्हापासून रजिस्ट्रेशन सुरू होईल. तर रजिस्ट्रेशन सुरू व्हायचं आधीच तुम्ही कसे प्रिपेअर होणार ना, ह्या गोष्टीकडे तुम्ही लक्ष द्या. हा वेळ अभ्यास करण्याचा आहे. तुम्ही म्हणणार सर कोणता अभ्यास करायचा, तर मी सांगतो कसला अभ्यास करायचा. कुठल्या कॉलेजचा कट ऑफ किती, कुठल्या याच्यावरती किती मार्क्सवरती तुम्हाला कुठलं कॉलेज मिळेल हे तुम्ही स्वतः अभ्यास करून बघू शकता. याच्यासाठी काही कुठला पेड कोर्स, पेड काउन्सिलिंग विकत घ्यायची गरज नाही. मी जेव्हा 2018ची बॅच मिळाली, मी जेव्हा नर्सिंग केलं त्या टायमाला मला कोणीच काही गाईड केलेलं नव्हतं. इव्हन नर्सिंग काय राहतं हे स्वतः मला सुद्धा माहिती नव्हतं. मी कुठल्या कॉलेजेसला प्रेफरन्स दिला होता त्यावेळेस तुम्हाला सांगतो. जे कॉलेज माझ्या घरापासून जवळ आहे त्या कॉलेजला मी फर्स्ट प्रेफरन्स दिला होता. त्याच्या मागचं कारण काय, तर कॉलेज पासून घरी यायला वेळ नको लागायला पाहिजे. राहतात खूप साऱ्या अडचणी राहतात. प्रत्येकाला हे नसतं की लांबच कॉलेज भेटायला पाहिजे किंवा हेच कॉलेज भेटायला पाहिजे. तर काही अडचणी असतात. घरापासून लांब म्हणजे घरी लवकर परत येऊ शकेल या हिशोबाने मी कॉलेजेस फील केले होते. बरोबर. तर जे कॉलेज माझ्या घराच्या जवळ होतं तेच कॉलेज मी फील केलेलं होतं त्यावेळेस, आणि तेच कॉलेज मला अलॉट झालं होतं. तर ते कॉलेज फील करण्यामागचं उद्दिष्ट काय होतं, जेणेकरून मी लवकर पोहोचेल. त्या टायमाला मला हे कसं काय कळालं, मी का कुठली पेड काउन्सिलिंग घेतली होती का किंवा कोणाकडे एवढे व्हिडिओ, पण त्या टायमाला एवढे ऍडमिशनच्या बद्दल नव्हते. तर त्या टायमाला मी स्वतः स्टडी केला. तुम्ही माझे मागील व्हिडिओ बघितले असणार, त्याच्यामध्ये मी ती लिस्ट दाखवलेली होती तुम्हाला
तेव्हाची त्या लिस्टमध्ये एक एक कॉलेज बघितलं, कुठलं कॉलेज कुठला जिल्हा माझ्या घरापासून जवळ आहे त्याची लिस्ट बनवली. नंतर कट ऑफ बघितला, किती कॅटेगरी किती मार्क्स होती कॉलेज भेटतं. त्या हिशोबाने मी प्रेफरन्स लिस्ट तयार केली. कुठल्या कॉलेजला 1 नंबरला ठेवायचं, कुठल्या कॉलेजला 2 नंबरला, ते लिहिलं, बनवलं. आणि त्याच्यानंतर मी राऊंड फिल केले. ऑप्शन फॉर्म, कॅप राऊंड, जे प्रेफरन्स लिस्ट तुम्ही म्हणतात ते फिल केलं. एकदम जेन्युइन लँग्वेज मध्ये तुमच्यासोबत बोलतोय मी. तर गरज नाही की प्रत्येकाला तेच कॉलेज मिळेल किंवा तेच कॉलेज हवं असेल. प्रत्येकाच्या कोणाच्या ना कोणाच्या काही ना काही अडचणी असतात. त्या अडचणी तुम्ही ह्या वेळेस लक्षात घ्या. हा वेळ त्याच्यासाठीच आहे विद्यार्थी मित्रांनो. त्या अडचणी लक्षात घेऊन घ्या. अडचणी लक्षात घेतल्यानंतर तुम्ही काय करू शकतात, तर तुम्ही जो कटऑफ आहे तो कटऑफचा नीट स्टडी करा. कुठलं डॉक्युमेंट्स तुमचा इनकम्प्लीट असेल तर तो डॉक्युमेंट्स कम्प्लीट करा.